प्रकरणात आवाज उठवा किंवा तो विषय लावून धरा अशी मागणी तुम्हाला पत्राद्वारे विनंती केली आहे आणि तुमची काही सविस्तर या अपघात प्रकरणी त्यांच्याशी चर्चाही झाली आणि काल त्याआधी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले असता त्यांची FIR दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार केला. रोहित पवार काल मला भेटले आणि या क्षेत्रातले काही एव्हिएशन क्षेत्रातले काही सध्याचे पायलट्स, फील्डवर काम करणारे तंत्रज्ञ, रोहित पवार, मी अशी आम्ही एक प्रदीर्घ चर्चा केली की नक्की काय घडलं असेल. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की रोहित पवार यांनी या संपूर्ण विषयाचा, एव्हिएशन क्षेत्राचा, त्यातील त्रुटींचा जो अभ्यास केलेला आणि समोर मांडतायत तो थक्क करणार आहे. म्हणजे नक्की कुठे काय घडलं असेल किंवा काय घडू शकलं असतं, त्याला कोण जबाबदार आहे. DGCA पासून ATC पर्यंत आणि व्हिजिबिलिटीपासून ते ब्लॅक बॉक्सपर्यंत या अनेक गोष्टींवरती मी त्यांच्याकडून काल बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणतंय, आम्ही म्हणत नाही आहे, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा. तुम्हाला इतकंही गांभीर्य नाही की आपल्या एक सहकारी आपण या अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे. रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन VSR कंपनी आणि DGCA, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला विधानभवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. DGCA ने अशा प्रकारच्या अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केलेल्या आहे. एअर इंडियाचं विमान पडलं अहमदाबादला, त्याचं काय झालं त्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय, पण पायलट जबाबदार नाही आहे. ड्रीमलायनरमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत, पण ते सरकार बाहेर काढत नाही. प्रकरण दाबलं जातं आहे. VSR कंपनीचं विमान जे कोसळलं बारामतीला, त्यातसुद्धा ते प्रकरण दाबलं जातं आहे. आणि रोहित पवारांची तक्रारसुद्धा तुम्ही दाखल करून घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. त्या कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतलेले आहेत. स्वतः या खात्याचे मंत्री केंद्रीय नायडू, रामा नायडू हे TDP पक्षाचे आहेत आणि चंद्राबाबूंचे आणि या VSR कंपनीच्या मालकांचे आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणूक आहे. अशा वेळेला काय तपास करणार? अनेक विषय काल आम्ही समजून घेतले आणि मला असं वाटलं की रोहित पवार ज्या पद्धतीने हे मुद्दे मांडतात ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, लोकांसमोर आले पाहिजेत. अजितदादांचे प्राण गेले, यापुढे इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे प्राण अशा पद्धतीनं जाऊ नयेत असं मला काल ते सगळं पाहिल्यावर वाटलं. खरं म्हणजे मुंबईत तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, पण झाली नाही. आज रोहित पवार, मला वाटतं बारामतीमध्ये रोहित पवार आणि योगेंद्र पवार, जी माझी चर्चा झाली त्यानुसार, आज बारामतीमध्ये अजितदादांच्या शेकडो चाहत्यांसह पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे.
विधिमंडळामध्ये सुद्धा हा विषय उठवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवानं या अपघातात काय बरं वाईट झालं असतं, मी फार काळजीपूर्वक म्हणतो आहे. सगळ्यांना ईश्वर उदंड आयुष्य देव, कोणाच्या नशिबात अशा प्रकारचा अपघात येऊ नये. तर भारतीय जनता पक्ष शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारने इतकं हलक्यामध्ये घेताय. विसरलात सुनेत्रा ताईंना डेप्युटी CM केलं किंवा त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचं खासदार केलं म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? नाही, हे प्रकरण पुढे नेलं पाहिजे. याला कोण जबाबदार आहे? या सदोष मनुष्यवध अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतका पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं घेतली पाहिजे, DGCAनं घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. फोन कोणाचा आला होता? आपण म्हटलं बघतात की विधानसभेतनं फोन गेला. ते जे तिथे DCP होते त्यांना एक महत्त्वाचा फोन आला आणि ते यस सर करत बाहेर गेले. आपल्या टीव्हीलाही दिसत असेल. पण एक तेच मुद्दा हा आहे की मरीन ड्राईव्ह पोलीस हे गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करतात. तिथे रोहित पवार आणि त्यांच्यात बाचाबाची होती. तुम्ही असं म्हणतात की विधान भवनातून फोन आला आणि त्या दबावामुळे हा FIR घेतला. तर नेमका हा फोन कोणाचा? FIR तुम्ही साध्या गुन्ह्याचे FIR घेता ना. इथे राज्याचं उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरण पावलेला आहे आणि त्यांचा नातेवाईक जो आमदार आहे, पवार कुटुंबातला महत्त्वाचा सदस्य जो आमदार आहे तो आणि इतर काही आमदार गुन्हा दाखल करा आणि तपास करा एवढंच सांगण्यासाठी गेले. पण तो FIR का दाखल केला नाही? कारण पोलीस स्टेशनला तेव्हा एक वजनदार व्यक्तीचा फोन आला. हे प्रत्यक्ष दिसतंय त्या चित्रफितीमध्ये, पहा तुम्ही. आणि ते जे उपायुक्त आहेत त्यांची नंतर वर्तणूक आणि वागणूक ताबडतोब बदलली. त्याच्यामुळे रोहित पवार जे काल माझ्याशी बोलत होते ते म्हटले आज आम्ही बारामतीत जाऊ, जिथे हा विमान अपघात झाला, तिथे हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू. आणि बरोबर योगेंद्र पवारसुद्धा आहे. योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव पुत्र आहेत. म्हणजे सगळे कुटुंबातले लोक एकत्र येऊन हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काल तुम्ही म्हणाल एव्हिएशन मधल्या अनेक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांबरोबर तुम्ही चर्चा केली. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे सगळ्यात भ्रष्ट खातं केंद्र सरकारमधलं आहे, सगळ्यात भ्रष्ट खातं. या DGCAनं आतापर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केलेले आहे आणि त्यांचं कोणी बालही वाकडा करू शकला नाही. कारण या क्षेत्रामध्ये खाजगी विमान कंपन्यांच्या क्षेत्रामध्ये DGCAचा आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं असतं. ते अनेकदा पायलटांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. जर कोणी तक्रार केली तर त्यांचं लायसन्स रद्द करू शकतात. अनेक गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्यांना अनेक राजकारण्यांचे आशीर्वाद आहेत. अनेक राजकारण्यांची गुंतवणूक VSR कंपनीमध्ये आहे. हे जे रोहित पवार सांगतायत ते मी काल प्रत्यक्ष पाहिलं आहे कागदपत्रांसह. त्याच्यामुळे माझी खात्री पटलेली आहे की VSR कंपनी आणि DGCAवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि राज्याचे गृहमंत्री यांनी त्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले पाहिजे. सुनेत्राताई पवार या डेप्युटी CM आहेत, त्यांना तो अधिकार आहे. आपल्या पतीच्या रहस्यमय मृत्यूच्या चौकशीत त्यांनीसुद्धा तेवढाच रस घेतला पाहिजे जेवढा रोहित पवार आणि आम्ही सगळे घेत आहोत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की मुख्यमंत्री महोदय, आपण गृहमंत्री आहात, तुम्ही FIR का दाखल करत नाही हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी विचारायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. अजितदादांचा मृत्यू हा सदोष मनुष्यवध आहे. हा जो विभाग आहे हा केंद्रीय विभाग आहे. येणाऱ्या म्हणजे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे
त्यात तुम्ही आम्ही- राज्यसभेला आम्ही- आवाज आम्ही- आम्ही- उठवण्याचा बघा, प्रकार सोडलाय. त्यात की सुप्रिया सुळे या लोकसभेत हा विषय लावून धरतो. आम्ही सगळे लावू, सर्व पक्षाचे लोक हा विषय लावू. अजित पवार सगळ्यांचे नेते होते. तुम्ही जे म्हणताय हा केंद्रीय अखत्यारीतला विषय आहे असेल, पण अपघात महाराष्ट्रात घडलेला आहे, बारामतीत घडलेला आहे. गुन्हा दाखल करायला मुंबई किंवा बारामतीमध्ये गृहमंत्र्यांना काय अडचण आहे? त्यासाठी काय तुम्हाला प्रेसिडेंट ट्रम्पची परवानगी लागणार आहे का मोदींची परवानगी लागणार आहे? एक गुन्हा तुम्ही दाखल करू शकत नाही आणि तुम्ही मोठे छाती पिटताय दादाच्या नावानं. रावसाहेब, सीबीआय आणि सीआयडी कडनं जेव्हा तपास चालू आहे प्रोग्रेसमध्ये असताना अशा प्रकारे एखादी दुसरी यंत्रणा आतापर्यंत करू शकते का? आता हो का नाही, आतापर्यंत अशा अनेक अपघातांचा तपास यंत्रणांनी केला. मग CBI असेल, CID असेल. काय झालं मला सांगा ना, काय झालं? गेल्या वर्षभरामध्ये असे किती अपघात झाले तुम्हाला माहिती आहेत का? काय माहिती आहे? परवा झारखंडवरून निघालेली एक एअर ॲम्ब्युलन्स कोसळली, त्यात 7 जण ठार झाले. DGC. त्याच्या आधी मुंबई विमानतळावरती एक खाजगी विमान कोसळलं. आणखीन काही भागात अशा विमानांचे अपघात झाले. अजितदादांचा झाला. किती तपास या संदर्भातली DGCने पूर्ण केले आणि त्यातून काय बाहेर पडलं? काय म्हणतात तर ब्लॅक बॉक्स जळाला तो मिळणार नाही, ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. DGC खोटं बोलत आहे. ब्लॅक बॉक्स जळून गेला. हां, कसा जळून गेला? आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये कधी ब्लॅक बॉक्स जळायलाच आम्ही ऐकलं नव्हतं. रावसाहेब, आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी वरळीतल्या डोममध्ये होते आहे. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द केली जाईल. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, एवढंच मी सांगू शकतो. व्यक्तिशः सुनेत्रा वहिनी पवारांना आमच्या शुभेच्छा आहेत. रावसाहेब, युगेंद्र पवारांनी आणि- विधान केलं होतं आणि- की दोन्ही राष्ट्रवादी एक होणार होते असं युगेंद्र पवारांनी काल सांगितलं. तेव्हाच बघा त्यांच्या पक्षात तेव्हा काल काय होणार होतं मला माहीत नाही, पण आज काय होणार आहे मला माहिती आहे. एकत्र होण्याची प्रक्रिया थांबली आणि संपली एवढी माझ्याकडे माहिती आहे. रावसाहेब, आणखी एक विषय आहे. आणि 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 एक लक्षात घ्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या प्रक्रियेनंतर अजितदादा पवार हे भाजपच्या जाळ्यातून बाहेर पडणार होते. कळलं? मी जे म्हणतोय ते 100% सत्य आहे. अजितदादा भारतीय जनता पक्षाची साथ सोडणार होते. नाही रावसाहेब, तुम्ही म्हणालात की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया आता थांबलेली आहे, संपलेली आहे. त्यामागचं म्हणजे आता कारण असं नाही कारण अजित, काय? माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार साहेबांची दादांची इच्छा होती. आता तशी इच्छा असलेलं व्यक्ती अजितदादांच्या आधीच्या पक्षात मला दिसत नाही. स्वतः अजित पवार यांची इच्छा होती. अजित पवारांना भारतीय जनता पक्षाच्या पकडीतून आणि तावडीतून बाहेर पडायचं होतं आणि एकत्र येऊन एका मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात त्यांच्या काही भूमिका होत्या. हे आता हळूहळू जेव्हा आम्ही माहिती घेतो तेव्हा बाहेर येते, पण त्यांना भाजपच्या पकडीतून बाहेर पडायचं होतं. भाजप हा खोटा आणि ढोंग्यांचा पक्ष आहे. त्यांनी दादांनाही फसवलं. म्हणजे खटले काढून घेऊ सांगितलं आणि खटले कायम ठेवून परत त्याच्यामध्ये वाढ केली. नाही, पण रोहित साहेब, असं असेल तर अजितदादांचा जो अपघाती मृत्यू आहे तो हे एक कारण असू शकतं. याच्यावर मी अनेकदा बोललेलं आहे ना. आणि आता मी काय सांगतो, हा सदोष मनुष्यवध आहे. त्याच्यामुळे रोहित पवार जे सांगतायत किंवा पवार कुटुंब जे मागणी करतोय किंवा आमच्यासारखे दादांचे चाहते जे मागणी करतायत की VSR कंपनी आणि DGCवरती गुन्हा दाखल करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. एखादा खून झालेला आहे, कोणीतरी खून केला आहे ना. खून केलेल्या हत्या झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या राज्यसभेचा विषय आहे. कोणाला- रावसाहेब, राज्यसभेचा विषय आहे. काय आतापर्यंत ठरतं आहे, काय निर्णयाप्रती महाविकास आघाडी येते आहे? शरदचंद्र पवार हेच उमेदवार असतील की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी मागणी आहे, दावा आहे, आणि आता काँग्रेसही बाळासाहेब थोरातांचं नाव पुढे करते आहे, तर काय होईल? 3 पक्ष लवकरच एकत्र बसतील आणि निर्णय होईल. एक मात्र नक्की की शरद पवार साहेब ही निवडणूक लढणार आहेत.
एवढं मात्र मला माहिती आहे. आता 3 पक्षांचा जो काही विषय आहे तो एकत्र, 3 पक्ष त्याला मान्यता देत आहेत, नाही देत आहेत, अजून काय होत आहे याच्याविषयी मी आत्ता सांगू शकत नाही. कालच मी पवारसाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी इस्पितळात फोन केला. त्यांच्याने माझा एक वेगळ्या प्रकारे संवाद झाला. तेव्हा मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं, ते मी तुम्हाला सांगतो. आता शेवटी 3 पक्ष, महाविकास आघाडी आहे. एक मात्र नक्की आहे की शिवसेनेच्या सुद्धा प्रियंका चतुर्वेदी निवृत्त झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या रजनीताई पाटील निवृत्त झालेल्या आहेत. तिन्ही तिथे राष्ट्रवादीतून माननीय शरद पवार आणि फौजा खान निवृत्त झाल्या आहेत. 4 निवृत्त झालेले आहेत 3 पक्षांचे. त्यामुळे प्रत्येकजण आपापला दावा सांगेल की आमची ही जागा आहे, आमची ही जागा आहे, आमची जागा आहे. पण जागा एकच जाणार आहे आणि 3 पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्याशिवाय विधान परिषद, यापुढची प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभा ही विरोधी पक्षाला मिळणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना अत्यंत संयमानं आणि शहाणपणानं निर्णय घ्यावा लागणार आहे. 36,000 कोटीच्या ठेवी महानगरपालिकेच्या फोडल्या जाणार मुंबईच्या विकासासाठी. ही मुंबईकरांना दिलेली भेट आहे. पहिल्याच अर्थसंकल्पात 36,000 कोटी जे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या आणि मुंबईकर जनतेच्या आणि महानगरपालिकेच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या ठेवी होत्या, त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काढायच्या असतात. आपत्कालीन अशी कोणती आपत्कालीन परिस्थिती आली? याचा अर्थ गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची लूट झाली, ठेकेदारांनी लुटली, त्या लुटीतला वाटा राज्यकर्त्यांना मिळाला आणि आता तुमच्याकडे विकासाला पैसा नाही. तेव्हा माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठेवी ठेवण्यात आल्या त्याच्यावर तुम्ही दरोडा घालताय. तुम्ही स्वतः काय कमवलं? अहो, सरकार तुमचं आहे ना महाराष्ट्रात आणि केंद्रात. मग 36,000 कोटी काय देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस? नुसती सत्ता भोगणार आहात तुम्ही. देखिए रोहित पवार जी का ये कहना है, मुलाकात हुई, मैं उनसे फिर एक बार एक्सीडेंट के बारे में पूरी बातें समझ ली, क्या हुआ है, कैसे हुआ है. उनके साथ टेक्निकल एक्सपर्ट्स थे. मुझे पूरा विश्वास है कि पूरी बातें सुनने के बाद मुझे लगता है VSR कंपनी, जिस कंपनी का विमान था, जहाज़ था, और DGCA के ऊपर FIR लॉज होनी चाहिए. ये सदोष मनुष्यवध का गुनाह है, ये मानवीय हत्या है. तो DGCA और VSR कंपनी के ऊपर FIR लॉज होना चाहिए और उनकी जांच सिटिंग हाईकोर्ट जज से होनी चाहिए. देखिए बात ऐसी है, अजीत पवार के रिश्तेदार अगर जाकर अपना कंप्लेंट लॉज करना चाहते हैं और पुलिस लॉज नहीं करती, उनका मतलब पुलिस पर दबाव है. आज रोहित पवार बारामती में जाकर एक कंप्लेंट लॉज करेंगे ऐसे लगता है, लेकिन वहाँ भी पुलिस के ऊपर दबाव होगा.